लास्ट लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं होतं की मल्टी रेंज कशी केली जाते डी सी ॲमीटरची. ह्याच्यामध्ये तुम्ही एक स्विच घेतलेला होता जो की आपला फॅनचा जसा रेग्युलेटर असतो तसा हा रेग्युलेटरसारखा काम करतो. मग जर तुम्ही चेंज केलं याची पोझिशन तर हा इथून चेंज होऊ शकतो, इथून चेंज होऊ शकतो किंवा इथून चेंज होऊ शकतो. आता हे चारही रेजिस्टन्सेस हे वेगवेगळ्या संख्येचे असतात, त्यांची व्हॅल्यू वेगवेगळी असते. त्याच्यामुळं आपल्याकडे मल्टी रेंज ही कॉन्सेप्ट करता येते. आता नेक्स्ट कोणतं आहे, जसं आपण डी सी ॲमीटरचं केलेलं होतं तसं आपण डी सी व्होल्टमीटरचं मल्टी रेंज करायचं आहे. त्यासाठी डायग्राम कोणती आहे, ही डायग्राम दिलेली आहे. बेसिकली काय केलेलं आहे, व्होल्टेजच्या ॲक्रॉस एक व्होल्टेजच्या सिरीजमध्ये एक रेजिस्टन्स लावला आहे. पुढं जाऊन तो रेजिस्टन्स PMMC गॅल्व्हॅनोमीटरशी कनेक्ट केलेला आहे आणि फायनली वापस व्होल्टेजपर्यंत निघून आलेला आहे. आता इथं जर या सर्किटला आपण KVL किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ जर लावला तर किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ काय म्हणतो की या दोघांचं व्होल्टेज, या दोघांच्या ॲक्रॉस जेही व्होल्टेज आहे ते व्होल्टेज, या दोघांची ॲडिशन, या दोन व्होल्टेजची ॲडिशन म्हणजे हे व्होल्टेज असतं. मग इक्वेशन कसं येईल, V इज इक्वल टू IM इंटू RAC. आता जर सिरीज सर्किट असेल तर सिरीज सर्किटमध्ये आपल्याला काय असतं, करंट हा सेम असतो. सो सिरीज सर्किटमध्ये करंट सेम असल्यामुळं आपल्याला काय भेटेल, IM हा करंट सगळ्यांना सेम आहे. इथूनही IM आहे, इथूनही IM आहे. सो IM मल्टिप्लाय बाय RAC आणि IM मल्टिप्लाय बाय RM या दोघांची ॲडिशन केलेली आहे. ठीक आहे, हे इक्वेशन झालं तुमचं 1. डी सी व्होल्टमीटरमध्ये आपण डी सी ॲमीटरची जे यमचं जे इक्वेशन होतं ते वापरायचं आहे. त्याच्यामध्ये काय होतं, यम इज इक्वल टू I डिवायडेड बाय IM होतं. इथं आपण काय वापरायचं, V डिवायडेड बाय VM. पण VM आपल्याला माहिती आहे, VM काय आहे, IM इंटू RM आहे. ठीक आहे. सो आता इक्वेशन 1मध्ये जे व्हीची व्हॅल्यू आहे ती या इक्वेशनमध्ये टाकून दिली तर आपल्याला काय येतं, IM RAC प्लस IM RM आणि VMची व्हॅल्यू जर टाकून दिली तर काय येते, डिनॉमिनेटरमध्ये IM इंटू RM. आता याच्यातून IM कॉमन काढा तुम्ही वरच्या इक्वेशनमधून, त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की IM मल्टिप्लाय बाय RAC प्लस RM डिवायडेड बाय IM इंटू RM. IM कॅन्सल होतं, नंतर उरतं जे ते राहतं RAC RM डिवायडेड बाय RM. आता RAC आणि RMला सेम बेस असल्यामुळं दोघालाही आपण सेपरेट बेस करून टाकून देऊयात. RAC डिवायडेड बाय RM प्लस RM डिवायडेड बाय RM. आता RM आणि RM हे सेम असल्यामुळं हे कॅन्सल होतील आणि त्यांच्याऐवजी 1 येईल. सो M इज इक्वल टू RAC डिवायडेड बाय RM प्लस 1 हे इक्वेशन तुमचं तयार होईल. पण आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, RAC काढणं आहे. सो RAC काढण्यासाठी तुम्हाला या इक्वेशनमध्ये फेरफार करावा लागेल. फेरफार केल्यानंतर काय होईल की 1 पहिल्यांदा मायनस इकडे घ्यावा लागेल, तो इकडं जो प्लस असलेला 1 आहे तो इकडे जाऊन इक्वेशनच्या डाव्या साईडला जाऊन मायनस होऊन जाईल. सो M मायनस 1 होऊन जाईल आणि जो डिनॉमिनेटरमध्ये RM होता तो इकडे जाऊन काय होईल, मल्टिप्लिकेशनमध्ये RM होऊन जाईल. हे तुमचं काय होतं, डी सी व्होल्टमीटरचं इक्वेशन आहे. हे इक्वेशन कशासाठी वापरलं जातं, हे मल्टी रेंजसाठी वापरलं जातं. जसं आपण डी सी ॲमीटरला मल्टी रेंज केलेलं होतं तसंच आपण डी सी व्होल्टमीटरला सुद्धा मल्टी रेंज करू शकतो. आता मल्टी रेंज करण्यासाठी पुढची डायग्राम पाहूयात. ही पहा, मल्टी रेंज ऑफ डी सी व्होल्टमीटर. मल्टी रेंज करण्यासाठी पहिल्यांदा आपण काय होतं, डी सी ॲमीटरसाठी तुम्हाला पॅरललमध्ये बनवलेल्या होतात आणि इथं तुम्ही ॲमीटर लावलेलं होतं. पण इथं काय करायचं आहे तुम्हाला, इथं जेही सिरीजमध्ये आहेत त्यांच्या ॲक्रॉस पॅरललमध्ये तुम्हाला रेजिस्टन्सेस लावावे लागतील. परत तो स्विच लावायचा जसा काय आपला फॅनचा रेग्युलेटर असतो आणि नंतर तुम्हाला जसं वाटेल तसं नंतर तुम्ही तुमच्या ॲप्लिकेशननुसार हे स्विच तुम्ही नंतर बदलू शकता. एकतर V1 किंवा RAC2, RAC3 आणि RAC4मध्ये तुम्ही कसंही या स्विचला फिरवू शकता. त्यामुळं काय होईल, तुमचं व्होल्टमीटर जे असेल हे मल्टी रेंज होऊन जाईल. नेक्स्ट टॉपिक आहे आपला AC मीटर्स. आता ACमध्ये कसं वापरायचं आहे आपल्याला, बेसिकली AC मीटर्ससाठी आपल्याला DC मीटर जो असतो PMMC मीटर तो वापरता येऊ शकतो किंवा आपण ACसाठी MI इन्स्ट्रुमेंटसुद्धा वापरू शकतो. MI इन्स्ट्रुमेंट
आता PMMC हे DC-साठी असतं फक्त. MI इन्स्ट्रुमेंट हे AC आणि DC या दोन्हीसाठी वापरलं जाऊ शकतं, हे लक्षात ठेवून द्या. तर ब्लॉक डायग्राम काय असेल AC मीटरची, पहिल्यांदा AC इनपुट दिलं, ते हाफ वेव्ह रेक्टिफायरला गेलं, हाफ वेव्ह रेक्टिफायर थ्रू नंतर DC वोल्ट मीटरला गेलं आणि मीटरची आपण रीडिंग घेतली. ही त्याची ब्लॉक डायग्राम आहे. मग त्या डायग्रामला आपण सर्किट डायग्राममध्ये कसं बघायचं आहे, हे पहा. सायनोसायडल इनपुट व्होल्टेज म्हणजे AC व्होल्टेज दिलं आणि हा जो तुमचा D आहे हा तुमचा काय राहील, एक डायोड असेल, तो की हाफ वेव्ह रेक्टिफायर म्हणून काम करेल. परत त्याच्या सिरीजमध्ये आपण एक रेजिस्टन्स लावलेला आहे आणि नंतर डायरेक्टली PMMC गॅल्व्हॅनोमीटरला दिलेलं आहे. आता त्याच्यात वर्किंग कशी होती हे पहा. बेसिकली डायोडचं वर्किंग कसं असतं या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे आपल्याला. डायोड काय असतं, तो फक्त एकाच डायरेक्शनमध्ये करंट पास करू शकतो किंवा सप्लाय पास करू शकतो. ठीक आहे, तो प्लसकडून मायनसकडे करेल हे ठरलेलं आहे. मग आता काय होईल, ज्यावेळेस तुम्ही इनपुट द्याल, हे इनपुट AC आहे, त्याची वरची जी वेव्हफॉर्म आहे हाफ वेव्हफॉर्म ही प्लसमध्ये असते, दुसरी जी असते खालची ती मायनसमध्ये असते. मग ज्यावेळेस तुम्ही हा AC सप्लाय डायोडमधून पास कराल त्यावेळेस तुम्हाला आउटपुट काय भेटतं, फक्त पॉझिटिव्ह हाफ सायकल भेटते. का, कारण ती फक्त एकाच डायरेक्शनला फिरत असते. ज्यावेळी तुम्ही निगेटिव्ह हाफ सायकल घ्यायचा प्रयत्न करता त्यावेळेस तो काय करतो, निगेटिव्ह हाफ सायकलला ब्लॉक करतो आणि तो पुढंच येऊ देत नाही. त्याच्यामुळं निगेटिव्ह हाफ सायकल तुमच्या आउटपुटमध्ये दिसत नाही. जर त्याप्रमाणे बघितलं तर आपली सायनोसायडल वेव्ह, मग वेव्हफॉर्म कशी तयार होईल आपली, इनपुटला जर आपण सायनोसायडल वेव्हफॉर्म दिली तर आउटपुटला आपल्याला काय भेटते, हे पहा. आउटपुटला काय भेटते, फक्त पॉझिटिव्ह वेव्हफॉर्म भेटतात, निगेटिव्ह वेव्हफॉर्म भेटतच नाही. मग अशामुळं काय होतं, ही हळूहळू नंतर पुढे गेल्यानंतर DC होऊन जाते. DC म्हणजे स्ट्रेट होऊन जाते, AC राहत नाही. तर आपण त्याला डायरेक्टली नंतर PMMC गॅल्व्हॅनोमीटर लावून द्यायचा, PMMC मीटर, जो की DC मेजर करतो. सो डायरेक्टली आपल्याला काय होतं, ACचा करंट किंवा व्होल्टेज आपण DCचा व्होल्टमीटर किंवा ॲममीटर वापरून मेजर करू शकतो. आता ही झाली AC ॲममीटर्सच्या हाफ वेव्ह रेक्टिफायरची कॉन्सेप्ट. आता आपल्याला फुल वेव्ह रेक्टिफायर पाहायचं आहे. हे पहा, फुल वेव्ह रेक्टिफायर सेम कंडिशन आहे. AC इनपुट व्होल्टेज, फुल वेव्ह रेक्टिफायर, DC व्होल्टमीटरला दिलं आणि मीटरची रीडिंग आउटपुट म्हणून आपल्याला भेटली. ही झाली ब्लॉक डायग्राम. आधी काय केलेलं होतं, आपण फक्त एकच डायोड घेतलेला होता, पण आता आपण या फुल वेव्ह रेक्टिफायरमध्ये 4 डायोडचा एक ब्रिज बनवलेला आहे. ठीक आहे, आता ही कॉन्सेप्ट लक्षात घ्या. एकाच ठिकाणी 4 डायोड वापरले तर 4 डायोड 4 वेगवेगळ्या कंडिशनमध्ये वापर होतील. समजा एक डायोड जर पॉझिटिव्ह हाफ सायकलमध्ये चालत असेल तर दुसरा डायोड निगेटिव्ह हाफ सायकलमध्ये चालेल, तिसरा डायोड पॉझिटिव्ह हाफ सायकलमध्ये, चौथा डायोड निगेटिव्ह हाफ सायकलमध्ये. हे अशा पद्धतीनं काम करायला लागतील. मग असं जर बघितलं तर याला वेव्हफॉर्म कशी आहे, ही आहे. इनपुट वेव्हफॉर्म आपण दिलेली आहे सायनोसायडल वेव्हफॉर्म. ठीक आहे, तर मग आपल्याला हे माहिती आहे की 4 डायोड असल्यामुळं प्रत्येक डायोड वेगवेगळ्या कंडिशनमध्ये काम करेल. मग काय असेल, आउटपुटमध्ये D1 हा ऑपरेट होईल, याच्यासोबत D3 किंवा D4 हे ऑपरेट होतील. मग D1 आणि दुसरा कुठला असेल तो. परत नंतर निगेटिव्ह हाफ सायकलमध्ये पहिले 2 D1 आणि D1चा जो कॉम्बिनेशनमध्ये आहे तो बंद होऊन जाईल. D2 आणि D3 असतील ते काय होतील, ऑपरेट व्हायला लागतील. मग असंच प्रत्येक ठिकाणी ते तसंच कॉन्स्टंटली करत जाईल. मग अगोदरमध्ये आपल्याला हाफ वेव्ह रेक्टिफायरमध्ये फक्त एकच पॉझिटिव्ह हाफ सायकलच भेटत होती, पण ज्यावेळेस आपण फुल वेव्ह रेक्टिफायरमध्ये आलो त्यावेळेस आपल्याला पॉझिटिव्ह पण भेटायला लागली, निगेटिव्ह पण भेटायला लागली. आणि याचा जर वापर केला तर हा जास्त स्मूथ इलेक्ट्रिकल DC सप्लाय आपल्याला आउटपुटला देतो. हे झालं तुमचं फुल वेव्ह रेक्टिफायरची कॉन्सेप्ट. आता ह्याच्यामध्ये डेप्थमध्ये जाऊ नकात, कारण हे आहे बेसिकली बेसिक इलेक्ट्रॉनिक्स या सब्जेक्टचा भाग. आपल्याला फक्त एवढं लक्षात ठेवून द्यायचं की ही वेव्हफॉर्म आणि ह्या डायोडचे प्रिन्सिपल्स, की कसं डायोड वर्क करतं, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. ही झाली तुमची फुल वेव्ह रेक्टिफायर. मागच्या साईडला आपण पाहिलेली होती हाफ वेव्ह रेक्टिफायर. आता आपल्याला यांच्या दोघांमध्ये थोडंसं कंपॅरिझन करायचं आहे. आता हाफ वेव्ह रेक्टिफायरमध्ये आपण फक्त एक डायोड वापरलेला होता, फुल वेव्ह रेक्टिफायरमध्ये आपण 4 डायोडचा एक बंच वापरला आहे, ज्याला आपण ब्रिज म्हणतो इलेक्ट्रिकलमध्ये, आणि हा नंतर लोडला दिला जातो. बेसिकली इनपुट व्होल्टेज जी आहे ते दोघांना वेव्हफॉर्ममध्ये पाहायचं आहे आपल्याला. तर ते वेव्हफॉर्म ही सायनोसॉइडल दिलेली आहे, कारण आपल्याला AC सप्लायला मेजर करायचं आहे.
सो आउटपुट व्होल्टेज जे आहे व्होल्टेज, सो रेक्टिफिकेशन नंतर कसं होईल, मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला कॉन्स्टंटली वेवफॉर्म्स मिळत जातील. पण हाफ वेव्ह रेक्टिफायरमध्ये कॉन्स्टंट वेवफॉर्म नसतात, काही ठिकाणी डेड झोन येतो आणि नंतर मग परत अजून एक वेवफॉर्म मिळत जाते. सो याला परत नंतर रेक्टिफाय जसं कराल तुम्ही तसं काय होईल, ही वेवफॉर्म हळूहळू डी सीकडे जात जाईल. बेसिकली जर याला आपण फिल्टर सर्किट लावलं तर हे प्युअर डी सीमध्ये कन्वर्ट होतं. पण जर आपण याला प्युअर डी सी करत नसू, जर त्याला आपण फिल्टर देणार नसाल तर हे प्युअर डी सीमध्ये येत नाही, त्याच्यामध्ये रिपल फॅक्टर हा ऑलवेज प्रेझेंट राहील. आता आपण पाहिलेलं आहे रेक्टिफायर जे की ए सी मेजरमेंटसाठी वापरलं जातं. आता आपण पाहूयात ओहम मीटर. आता ओहम मीटर हे कशासाठी असतं, बेसिकली तुम्हाला रेजिस्टन्स मेजर करण्यासाठी असतं. ही जी डायग्राम दिलेली आहे ही सिरीज ओहम मीटरची डायग्राम आहे. याच्यामध्ये त्यांनी जे कन्स्ट्रक्शन दिलेलं आहे, पहिलं आहे सगळ्यात महत्त्वाचं की अननोन रेजिस्टर काय आहे तो बघायचा पहिल्यांदा, तो इथल्या साईडला लावून द्यायचा. दुसरे जे आहेत एक तर बेसिक मीटर, ते तुम्ही PMMC घेऊ शकता किंवा MI मीटर घेऊ शकता, हे तुमच्या मर्जीवर असते. एक DC सप्लाय दिलेला आहे. आता इथं जर आपण DC सप्लाय दिलेला आहे तर मीटरसुद्धा आपल्याला शक्यतो DCच घ्यावं लागतं. दुसरा R2 आणि R1. आता हा R2 जो असतो हा ॲडजस्टेबल असतो, म्हणजे हा काय करू शकतो, स्वतःची व्हॅल्यू चेंज करू शकतो. याला जे नॉब दिलेला आहे हा काय दाखवतो, हा काय दर्शवतो की तुमचा रेजिस्टर हा ॲडजस्टेबल आहे. हा रेजिस्टर ॲडजस्टेबल R1 नाही आहे. याचं वर्किंग बघूयात आपण आता. Whenever the measuring component value is 0, then there will be a huge flow of current through the meter. ज्यावेळेस कॉम्पोनंटची व्हॅल्यू 0 असती, ह्यूज अमाऊंट ऑफ करंट म्हणजे खूप अमाऊंट ऑफ करंट काय होईल, मीटरमधून जायला लागेल. इन दिस सिच्युएशन द शंट रेजिस्टन्स कॅन बी करेक्टेड. म्हणजे जे शंट रेजिस्टन्स तुम्हाला मागं मी दिलेलं आहे हे शंट रेजिस्टन्स आहे. शंट म्हणजे पॅरलल रेजिस्टन्स. पॅरलल रेजिस्टन्स काय करायचं, तुम्ही करेक्ट करायचं म्हणजे ॲडजस्ट करायचा. अंटिल द मीटर स्पेसिफाईज द फुल लोड करंट. म्हणजे जोपर्यंत तुमचा मीटर फुल लोड करंट दाखवत नाही. फॉर धिस करंट द निडल टर्न्स असाइड इन द डायरेक्शन ऑफ 0. म्हणजे असं करायचं की जोपर्यंत तुमचा रेजिस्टरची व्हॅल्यू तुम्ही तोपर्यंत ॲडजस्ट करत राहायचं जोपर्यंत तुमचा मीटर 0 हा आकडा दाखवत नाही. Whenever the measuring component is detached from the circuit, then the circuit resistance turns into unlimited. Unlimitedचा अर्थ काय होतो, इन्फिनाइट. आधीच्या कंडिशनमध्ये आपण काय केलं की रेजिस्टन्सला ॲडजस्ट केल्यामुळे तो 0 दाखवत होता. आता काय होईल, जर रेजिस्टन्सला काढून टाकला किंवा काही तर तो अनलिमिटेड व्हॅल्यू दाखवायला लागेल, मीटरची व्हॅल्यू. आणि फ्लो ऑफ करंट इन द सर्किट. द निडल ऑफ द मीटर डिफ्लेक्ट्स टुवर्ड्स इन्फिनिटी. The meter illustrates the infinite resistance when there is no flow of current and the zero resistance once the huge flow of current through it. म्हणजे जर तुमच्या ह्याच्यातून करंट व्हायला लागला तर तो 0कडे जायला लागेल, आणि जर तुमच्याकडे करंट फ्लो होत नसेल तर समजून घ्यायचं की तो जाणार आहे इन्फिनाइटकडे. Whenever the measuring component is connected in series with the circuit, the resistance of that circuit is higher. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही या सर्किटमध्ये सिरीजमध्ये काय लावता, सिरीजमध्ये लावता ह्या सर्किटला, त्यावेळेस काय होतं, रेजिस्टन्स हे हायर होऊन जातं. द मीटर निडल विल डिफ्लेक्ट इन द डायरेक्शन ऑफ द लेफ्ट डायरेक्शनला दाखवायला लागेल. अँड इफ द रेजिस्टन्स इज लिटल देन निडल टर्न असाइड इन द डायरेक्शन ऑफ राईट डायरेक्शन. म्हणजे राईट डायरेक्शनलाच जाईल ज्यावेळेस तुमच्याकडे रेजिस्टन्स कमी असेल, आणि ज्यावेळेस रेजिस्टन्स खूप हाय असेल त्यावेळेस तुमचं निडल लेफ्ट साईडला दाखवायला लागेल. जसं आपण सिरीज ओहम मीटर पाहिलेलं आहे तसंच एक शंट ओहम मीटरसुद्धा असतं. ठीक आहे. आता शंट ओहम मीटरमध्ये सेम आहे, एक आपल्याला अननोन रेजिस्टर घ्यावा लागतो, एक बेसिक मीटर घ्यावं लागतं, सप्लाय घ्यावा लागतो, एक स्विच असतं आणि एक ॲडजस्टेबल रेजिस्टर असतो. आता हा ॲडजस्टेबल रेजिस्टर तुम्हाला ॲडजस्ट करावा लागतो, त्यानुसार आपल्याला व्हॅल्यू काढता येते. हे डायग्राम लक्षात ठेवून द्या. वर्किंग शंट टाईप ओहम मीटरचं कसं असतं. दी कनेक्शन ऑफ द शंट टाईप ओहम मीटर
can be done whenever the calculating component is connected in parallel with the battery. म्हणजे ज्याचं रेजिस्टन्स आपल्याला मेजर करायचं आहे ते बॅटरीच्या पॅरलमध्ये आपल्याला लावायचं आहे. इन दिस टाईप ऑफ सर्किट इज यूज्ड टू कॅल्क्युलेट दी लो व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स. म्हणजे हे सर्किट जे आहे ते लो व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स मेजर करण्यासाठी वापरलं जातं. दी फॉलोइंग सर्किट कॅन बी बिल्ड विथ द मीटर, द बॅटरी अँड द मेजरिंग कॉम्पोनंट. द मेजरिंग कॉम्पोनंट कॅन बी कनेक्टेड अक्रॉस द टर्मिनल ए अँड बी. हे पहा, ए अँड बीच्या अक्रॉस आपण काय केलेलं आहे, ज्या रेजिस्टरची आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे ते लावून दिलेलं आहे. वेन द रेजिस्टन्स व्हॅल्यू ऑफ द कॉम्पोनंट इज 0 देन द करंट इन द मीटर विल बिकम 0. ज्यावेळेस रेजिस्टन्स 0 असतं त्यावेळेस तुमचा करंटसुद्धा 0 होऊन जाईल. सिमिलरली वेन द रेजिस्टन्स ऑफ द कॉम्पोनंट बिकम्स वास्ट म्हणजे खूप जास्त, देन द फ्लो ऑफ करंट थ्रू द बॅटरी अँड द निडल इलिस्ट्रेट्स दी फुल स्केल डिफ्लेक्शन इन द डायरेक्शन ऑफ द लेफ्ट. म्हणजे ज्यावेळेस तुमचं रेजिस्टन्स जास्त असेल त्यावेळेस काय होत जाईल की तुमचं बॅटरीमधून करंट, बॅटरी थ्रू करंट पाठवला जाईल आणि निडल जो असतो तुमचा तो डायरेक्शन लेफ्टमध्ये येत जाईल, लेफ्ट डायरेक्शनला मूव्ह करायला लागेल. दिस टाईप ऑफ मीटर हॅज नो करंट ऑन द स्केल इन द डायरेक्शन ऑफ द लेफ्ट ॲज वेल ॲज द इन्फिनिटी स्पॉट इन देअर राईट डायरेक्शन. ओके. लास्ट आहे आपल्याकडे क्लॅम्प ऑन मीटर. क्लॅम्प ऑन मीटर हा सिलेबसचा शेवटचा पॉईंट आहे, चॅप्टर 2चा. तर आता क्लॅम्प ऑन मीटर म्हणजे काय? क्लॅम्प ऑन मीटरला आपल्याला हे बघा, हे जे दिसतंय हे आहे तुमचं क्लॅम्प ऑन मीटर. आता ह्याच्यामध्ये 2 गोष्टी दिलेल्या आहेत. पहिला आहे लाईव्ह वायर, ज्याच्यामधून सप्लाय वाहत असतो, आणि एक न्यूट्रल वायर असते. ठीक आहे. तर आपण न्यूट्रल वायरच्या अक्रॉस आपण किंवा न्यूट्रल वायरला वापर करून आपण क्लॅम्प ऑन मीटरचा वापर करू शकतो. आता बेसिकली बघा, हे जे इथं बटन दिलेलं आहे हे जर दाबलं ना तर हे जे 2 माउथ आहे त्याचे हे काय होतात, जॉज आहेत जे ते ओपन होतात आणि याच्यामध्ये तुम्ही नंतर वायर टाकू शकता. हे झालं तुमचं क्लॅम्प ऑन मीटर. पण क्लॅम्प ऑन मीटर हे कसं वर्क करतं, तर ते वर्क करतं म्युच्युअल इंडक्शनवरती. म्युच्युअल इंडक्शन म्हणजे काय बेसिकली लक्षात ठेवा. आता समजा हा आयरन सोलेनॉइड आहे जो इलेक्ट्रोमॅग्नेट आहे आणि हा दुसरा इलेक्ट्रोमॅग्नेट आहे. पहिल्या इलेक्ट्रोमॅग्नेटला आपण सप्लाय दिलेला आहे, दुसऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटला आपण मीटर लावलेला आहे, ॲममीटर लावलेला आहे. ओके. तर आता याच्यात कसं असतं की ज्यावेळी तुम्ही पहिल्या मीटरला सप्लाय देता त्यामुळं त्या सप्लाय दिल्यामुळं हा एक इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणून वर्क करायला लागतो आणि हे स्वतःची एक मॅग्नेटिक फील्ड तयार करतो. हे जे लाईन्स दिलेले आहे डॉटेड लाईन्स हे काय आहे, मॅग्नेटिझम दाखवतं, मॅग्नेटिक चुंबकीय क्षेत्र. आता हे ज्यावेळेस चुंबकीय क्षेत्र जे असतं दुसऱ्या कुठल्या इलेक्ट्रोमॅग्नेटशी ज्याच्यामध्ये सप्लाय दिलेला नाही आहे, इथं कुठं सप्लाय दिलेला नाही आहे बरं का आपण, जर या मटेरियलशी कनेक्ट झालं, कुठल्याही प्रकारे जर कॉन्टॅक्टमध्ये आलं तर काय होतं, याच्यामधून सुद्धा करंट व्हायला लागतो. पहिल्यांदा फक्त याच्यातूनच करंट वाहत होता, पण आता ज्यावेळेस ही मॅग्नेटिक फील्ड याच्याशी कनेक्ट झाली त्यावेळेस याच्यातून सुद्धा करंट व्हायला लागतो. मग ज्यावेळेस आपण इथं ॲममीटर लावतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की जरी आपण या सर्किटला, या इलेक्ट्रोमॅग्नेटला आपण सप्लाय दिलेला नाही आहे तरी पण याच्यामधून करंट व्हायला लागतो. का? कारण पहिल्या इलेक्ट्रोमॅग्नेटमुळं. सो हे काय असतं की कुठल्याही गोष्टीच्या जवळ आपण जर दुसरी गोष्ट ठेवून दिली त्यामुळं काय होतं, दुसऱ्या गोष्टीमध्ये पहिल्या गोष्टीचे गुणधर्म आत्मसात केले जातात. ठीक आहे. ह्याला उदाहरण जर घ्यायचं म्हणलं तर आपण म्हणतो की कोणाचा तरी गुण लागला आपल्याला. ठीक आहे. कोणाच्या संगीतेमध्ये राहिला की त्याच्यासारखा गुण लागतो, तो सेम गोष्ट असते. ठीक आहे. चांगल्या वृत्ती असलेल्या माणसाच्या जर सोबत आपण राहिलो तर आपल्याला चांगलंच भेटतं. त्या पद्धतीनं आपल्याला हे म्युच्युअल इंडक्शन काम करत असतं. मग आता याचा वापर आपण क्लॅम्प ऑन मीटरमध्ये कसा करायचा हे पहा. हे आहे लाईव्ह वायरची कॉन्सेप्ट किंवा ह्याच्यामधून आपला करंट चाललेला आहे. मग हा काय झाला, तुमचा एक इलेक्ट्रिकल मॅग्नेटिक फील्ड तयार करणारा कंडक्टर आहे. मग या कंडक्टरच्या अक्रॉस आपण काय लावलेलं आहे, दुसरा इलेक्ट्रोमॅग्नेटचा टाईप. आता याला आपण सप्लाय दिलेला नाही आहे, सप्लाय इथून जातो आहे. मग याच्यामुळे काय होईल की जो हा कंडक्टर आहे हा काय करेल, स्वतःच्या अवतीभोवती जी मॅग्नेटिक फील्ड तयार करेल ती मॅग्नेटिक फील्ड या सेकंड इलेक्ट्रोमॅग्नेटशी काय होईल, कॉन्टॅक्टमध्ये येईल आणि त्यामुळं काय होईल, या सेकंड इलेक्ट्रोमॅग्नेटमध्ये करंट व्हायला लागेल. ठीक आहे. आता हा करंट डिपेंड आहे की किती तुम्ही टर्न्स ठेवलेला आहे. टर्न्स म्हणजे काय की
वाइंडिंग किती केलेली आहे, किती वाइंडिंग केलेली आहे त्यावरती डिपेंडंट असतो. मग आता पुढे गेल्यानंतर काय होईल की नंबर ऑफ टर्न्स किती आहेत ते डिपेंडंट. दुसरं येतं करंट टू व्होल्टेज कन्व्हर्जन सर्किट. तिसरं आहे रेक्टिफाईंग सर्किट. रेक्टिफाईंग सर्किट म्हणजे आपलं ते जे हाफ वेव्ह रेक्टिफायर आणि फुल वेव्ह रेक्टिफायर आहे. नंतर येतं ॲनालॉगस टू डिजिटल कन्व्हर्जन सर्किट. आणि फायनली तुमचा काय येतो डिस्प्ले. हा असतो तुमचा डिस्प्ले. ठीक आहे. तर हा काय करतो ॲज अ ट्रान्सफॉर्मर, करंट ट्रान्सफॉर्मर म्हणून यूज केला जातो. ठीक आहे. तर ह्याचं इक्वेशन काय असतं, आय इज इक्वल टू आय डिवायडेड बाय यन, हे लक्षात ठेवून द्यायचं. आता बेसिकली याचं वर्किंग आपल्याला राईटअपमध्ये कसं दिलेलं असेल. इन जनरल AC clamp meters ऑपरेट ऑन द प्रिन्सिपल ऑफ करंट ट्रान्सफॉर्मर. मी तुम्हाला करंट ट्रान्सफॉर्मर सांगितला. आता हा करंट ट्रान्सफॉर्मर जो असतो हा बेसिकली कशावर वर्क करत असतो, म्युच्युअल इंडक्शन या प्रिन्सिपलवरती वर्क करत असतो. ऑफ करंट ट्रान्सफॉर्मर यूज्ड टू पिक अप मॅग्नेटिक फ्लक्स जनरेटेड ॲज द रिझल्ट ऑफ करंट फ्लोईंग थ्रू द कंडक्टर, अझुमिंग दी करंट फ्लोईंग थ्रू अ कंडक्टर टू बी दी प्रायमरी करंट. म्हणजे जो कंडक्टर मी तुम्हाला दाखवलेला होता, हा कंडक्टर गेला, त्याच्या अक्रॉस तुम्ही नंतर असं एक मीटर लावून दिलेलं आहे, CT लावून दिलेला आहे. तर याच्यामधून जो करंट जातो ना त्याला आपण प्रायमरी करंट म्हणत असतो, IP. आणि जो याच्यामधून करंट जातो ह्या साईडच्या CTमधून तो कोणता असतो, IS, सेकंडरी करंट असतो. यू कॅन ऑब्टेन अ करंट प्रोपोर्शनल टू द प्रायमरी करंट बाय इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन हे लक्षात ठेवून द्या. जो की इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचे दोन भाग आहेत. एक आहे म्युच्युअल इंडक्शन जो की मी तुम्हाला आत्ता शिकवला. दुसरा आहे सेल्फ इंडक्शन. त्याच्यावरती मी एक सेपरेट व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेन. फ्रॉम द सेकंडरी साइड ऑफ द ट्रान्सफॉर्मर विच इज कनेक्टेड टू द इंस्ट्रुमेंट टू टेक अन AC करंट रीडिंग ऑन द डिजिटल डिस्प्ले. जे मी तुम्हाला मागं समजून सांगितलं या डायग्राममध्ये सेम कंडिशन तिथं बाहेर त्यांनी लिहून दिलेली आहे. ओके. तर आजचं आपलं लेक्चर कंप्लीट झालेलं आहे.